मंदार तोंड बघ तुझं आज कसं वाटतंय? झोपेतून उठल्यासारखं वाटतंय. मंदार अंधार आहे. मंदार अंधार आहे म्हणतोय बघ. मंदारच्या डोळ्यापुढे आज झालाय अंधार. मंदार पळून गेला. हा पळून गेला, मोबाईल घेऊन पळून गेला. सोनम क्या कर रही है? मैं पार्ट चेक करत आहे वॉरंटीसाठी, भेजाळण्यासाठी. तू अशी काय दिसते आज? मेरा दिल टूट गया. आहे तुझ्याकडे दिल आहे? हाँ माझ्याकडे दिल आहे पण टूट गया. ही बघा कशी दिसते आज, माकडासारखी नुसती. अशी काय दिसते आज? मेरा दिल टूट गया. वायरिंग पूर्ण टाकायला लागली. दिल आहे तुझ्याकडे? आहे ना माझ्याकडे दिल. टूट गया. ही बघा आज विदाऊट मेकअप अंबाबाई दिसते आज नुसते. यस ऐसा फोटो बदलो यार जरा भारी. मॅडम काय स्टॉक आज पोरी दोघी पण बिझी आहे. काम करने वाले इंसान है भाई. आम्ही काय टाइमपास करतोय? हा लागतो राय नक्की. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कामावरून आत्ताच घरी आली आहे आणि जेवण बनवायचं आहे. आपलं फेवरेट काम जेवण बनवायला घ्यायचं आहे. पण काय पाणी नाही आहे, प्यायचं पाणी नाही आहे. भेंडीची भाजी बनवली होती सकाळी. आत्ता काय बनवू? सर काय बनवू आता? रोजचा प्रश्न आहे आणि स्वराचे रोजचे उत्तर आहे. तुला बनवायचं ते बनव. काय बनवू ग? माहित नाही. अशी तोंड करते का? गरम केलं हिने. गरम व्हायला चालू झालंय मुंबईमध्ये आणि स्वराने ना कचरा करायला सुरुवात केली. तुम्हाला दाखवते. पाणी आलं फायनली नळाला, टाकीला पाणी आलेलं आहे. चला. आणि खूप दिवस झालं स्वरा मला म्हणत होती बनव मंचुरियन गोबीची. हिला लगेच खोकला आला. ठीक आहे, गोबीची मंचुरियन बनवूया आपण. रेसिपी दाखवते तुम्हाला. परत एक खोकला आला. नसल एक खोकला तर बळच काढावा नाही माणसाने. मम्मीचं ऐकलं, जर खोकला नसेल तर बळच माणसाने काढावा नाही. आणि हा, आणि जर तुला खोकला येतोय तर मंचुरियन कॅन्सल. ओके, गोबी मंचुरियन. वाजतीये त्याच्यामुळे. येस, आर गोबी मंचुरियन मसाला आणलाय. चला बनवते मंचुरियन. स्वरानी आहे ना खाली कचरा केलाय. तिला सांगितले झाडून घे. मला म्हणते तू, मी खाली बसले होते, मला म्हणते तू उठली ना की मी लगेच घेईन. मी उठले, इज्जत मध्ये झाडून घ्यायचं नाही ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू झाडून नको घेऊ, मी तुला बघते बरोबर. मस्त आहे ना. झोप लागलेली मला आणि हिने पूर्ण कचरा खाली टाकलाय खोड रबरचा. अशीच करती, शार्पनर करती. शार्पनर नाही ग, शॉर्पनर करती. खाली कचरा टाकीती, वर बसती आणि खाली कचरा टाकीती. सर उठ ना यार. मला म्हणते नाही घेणार. आणि जोपर्यंत ती झाडून घेणार नाही तोपर्यंत मी तिला त्रास देणार. मी काय तिला झोपून देणार? बांधली की असं परत दिसायला लागले बाबा. म्हातारी झालेलेच आहे, त्यात केवढं विषय. माझी पोरगीच 13 वर्षाची आहे तर मी म्हातारी झालेलेच आहे. त्याचं मला काही दुःख नाही आहे. तुम्हाला सांगू का, लहानपणी ना मी स्वराला म्हणायची, स्वरा असेल
एक 2 वर्षाची 3 वर्षाची म्हणजे तिला थोडंसं असं कळत होतं. तर मी तिला नेहमी म्हणायची, स्वरा तू जर मोठी होत चालली ना आता तर मी म्हातारी होत जाणार आहे बघ, माझी केस पांढरी होणार आहे. तर स्वरा रडायची. आता तिला असं झालं की मी कधी मोठी होईल. आता तिला काही फरक पडत नाही मम्मीची केस पांढरी झाली काय नाहीतर ती परत काळी झाली काय, काही तिला फरक पडत नाही. पण मम्मीला आता ते शब्द गेले. म्हणजे लहानपण बघा किती छान असतं. त्यावेळेस पोरांना आपल्या आईवडिलांचं एकदम असतं नाही ना, आपल्या आईवडिलांना काहीतरी होईल, त्रास होईल. आता काही नाही आहे. आता फक्त स्वतःचा स्वार्थ बघते ना, स्वतःचा स्वार्थ. आता स्वतःच म्हणते म्हातारी झाली, आता काय करायचं, झालं तर झालं. पोरगीच माझी जर 13 वर्षाची तर मी काय तरुण थोडी. आता मी आहे ना बसणारच आहे इथं, उठणार तर अजिबात नाही जोपर्यंत तू झाडून घेणार नाही, तुला झोपून पण देणार नाही. आता हे स्वराला माझं चॅलेंज आहे, एकतर तू झाडून घे नाहीतर मी तुला झोपून देणार नाही. उठ ना ग. नाही मग तू झोपणार नाही, तुला बेडवरती येऊन मी तुला त्रास देणार, लक्षात ठेव. ऐकायचं की नाही ते तुझ्यावरती. आणि हिने जर 3 म्हणायच्यात नाही ऐकलं तर मग काय ग, पूर्ण स्किन ऑइली झालेली, काय माहिती काय झालं. ऑइली स्किन आणि एवढी गरमी आहे ना, गरमी चालू झाल्यापासून ना काय विचारायची सोय नाही. लय जाम गरमी आहे. होळीच्या आधीच गरमी चालू झाली, होळीच्या नंतर गरमी येते, पण आता इथं होळीच्या आधीच चालू झाली. उद्या होळी आहे. आपण होळीला काय करायचं स्वरा, काय करायचं. सुट्टी नाही आहे मला, पण तिला पण सुट्टी नाही आहे. तिला सुट्टी आहे धुलीवंदनला, मला पण सुट्टी आहे धुलीवंदनला. हिच्याकडनं कशी घराची साफसफाई करून घेते बघा. आता तू काही पण म्हण, काहीही तू कशी करणार नाही ते पण बघते मी. तुला कुठं जाऊन देणार नाही. तू कशी जाईन तू, मी जाऊन देईन तर तू जाशील. कशी जाशील, मी जाऊन दिलं तर तू जाशील. कशी जाणार मला ते सांग. हा ठीक आहे ना, तू पण इथंच आहे मी पण इथंच आहे, कोण कुठे जाते मी पण बघते. जर मीच जाणार नाही तर तुला कुठं जाऊन देणार. मी जाणार नाही तर ही कशी जाणार सांगा आता तुम्ही मला. जर मलाच जायचं नाही तर मी हिला कशी जाऊन देणार. आणि उद्या स्वराचा एक गिफ्ट येणार आहे स्वरा तुला. उद्या स्वराला गिफ्ट येणार आहे. मज्जा आहे बाबा स्वराची. आणि ह्या गोष्टीवरती ही उठायचं काही नाव घेणार नाही. मी कॅमेरा बंद करते, व्हिडिओ बंद करते आणि हिला उठायते. भांडी घास, मी झाडून घेते. रात्रीचे 11 वाजले तरी ही काय ऐकत नाही. चला, म्हणजे ही ऐकणार नाहीये जोपर्यंत व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत. मग ती शर्त हारेल ना. उद्या शाळा आहे आत्ताच म्हणते. किती वेळा म्हणते हा प्रश्न विचारते. अवघड आहे, अवघड. चला कॅमेरा बंद करते आणि हिला मी जे काम सांगितले ते ती करते की नाही ते मला पण बघायचंय. नाही केलं तर मी आहेच फटके द्यायला. गरमी खरंच चालू झाली. त्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धुलीवंदनच्या दिवशी केसांना मेहंदी लावतेच. मस्त भोपळ्याची भाजी बनवलेली आहे, रश्श्याची दुधी भोपळ्याची. हिच्या बाप्पाला आणि हिला खाऊ वाटत नाही ना. आज बघतेच कसं खात नाही. बघा भाजी मस्त झालेली आहे रस्स्याची. आणि इकडे आपले पकोडे पण झालेले आहेत ना. पकोडे पण झालेले आहे. पकोडे आपले मंचुरियन बनवतो मी पकोडे बनवून मोकळे झाले. नंतर लक्षात आलं की याच्यात सामग्री अजून पाहिजे ती नाहीये. खाली जायचा कंटाळा आलेला. आणि आपला किचन वाटा चमकतो ना, लय भारी वाटतं यार खरंच. तुम्ही माझ्यासाठी काय घराचं दाखवते पण खरंच आहे ना, साफ केलाय ना तर बरं वाटते.
फायनली माझं घरातलं झाडून झालेलं. तुम्हाला म्हटलं होतं ना ऑन कॅमेरा ती काही झाडून घेणार नाही, ऑफ कॅमेरा ती झाडून घेऊन झालेले आहे मस्तपैकी. कचरा सुपडीतून टाकून पण द्यायचा. मी ना टाकणार जे केलं तितकं बास. चादर नीट करायची. प्रत्येक गोष्टीत नाही कसं बोलायचं. मला बोलते तुम्हाला उद्या डब्याला काय देऊ सांग काय देऊ, ते पण नाही सांगणार. उद्या मस्त दुधीची भाजी बनवलेली आहे, दुधीची भाजी जाणार आणि चपाती घेऊन जायची. झोपणं येते का? माणूस हारलं की असंच करतं, चिडचिड करतं. यू नो, एक्सेप्ट कर मी हारले म्हणून. मम्मी से कोई पंगा नहीं और मम्मी से कोई जीत नहीं. बरोबर ना? बरोबर की नाही? ऑन कॅमेरा नाही घेतलं. चिडचिड 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 चिडा चिडा. अजून मी कुणालाही ब्लॅकमेल करत नाही. हा माझा अधिकार नाहीये कुणाला ब्लॅकमेल करायचा. अशी पद्धत माझी बिलकुल नाहीये. कधीही कुणाला ब्लॅकमेल करायचं नाही कामासाठी. ही माझी पद्धत नाहीये. जर जे कोणी म्हणत असेल मला ब्लॅकमेल करतीस तू आणि माझ्याकडनं काम करून घेतीस, तर ते रॉंग आहे. जे रॉंग आहे ते रॉंग आहे. आय एम इंग्लिश नाही येत आपल्याला तर मराठीच. ब्लॅकमेल तर तुम्ही करता दुसऱ्यांना. जेव्हा काही पाहिजे असतं तेव्हा बरोबर ब्लॅकमेल करता. हां, मग लाडीगुडी लावता. हे तुमचं ब्लॅकमेलिंग असतं. लाडीगुडी लावण्यात पण तुमचं ब्लॅकमेलिंग असतं. हां, की कशी कुठली वस्तू घ्यायची आईवडिलांकडनं ना, कशी कुठली वस्तू घ्यायची याचं पूर्ण ट्रेनिंग असतं यांच्याकडं. पूर्ण असं एखादी वही भरल अशी त्यांच्याकडं हे असतं, टेक्निक असती. आणि आईवडिलांनी थोडंसं ब्लॅकमेल केलं की लगेच आईवडिलांनी आम्हाला ब्लॅकमेल केलं. पंगा नहीं लेने का भाई, पंगा नहीं लेने का. मम्मी से पंगा नहीं लेने का, बिल्कुल नहीं लेने का. मम्मी से तो बिल्कुल नहीं. ह्या BTSची पंगा घे, BTSवाल्यांशी. BTSची बॅग आणली ना, मला म्हणली BTSची बॅग पाहिजे मला. बॅग आणली, एकदाही वापरली नाही. फक्त खर्च करायचा. खर्च. पिकनिकला मला कुठं जायचंय पिकनिकला? तू जा. पिकनिकची बॅग येते. तूच म्हटली होती मला ही मागव. हा मग पिकनिकची बॅग आहे. मग जा पिकनिकला. दे पैसे. मी का देऊ? मी का देऊ? मग मी पण का जाऊ? मग कशाला मानली? जेवून घे.